जर मी तुम्हाला जगातील सर्वात बेस्ट सोर्स दिला जी केसाठी, की ज्यामधून सगळे क्वेश्चन त्याच सोर्समधून पडतील, पण कंडिशन अशी आहे, जर तुम्ही तो सोर्स वाचून जर लक्षातच ठेवू शकले नाही, तर तो सोर्स वाचण्यात अर्थ आहे का? आणि आजकाल सर्व क्लासेस हेच करताय, की एकदम वास्ट सोर्सेस देऊन टाकतात स्टुडंटला आणि म्हणतात की वाचा, पण स्टुडंट तो सोर्स वाचू शकत नाही आणि वाचला तर ती गोष्ट रिमेंबर ठेवू शकत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत CHच्या एक्झामसाठी जी केसाठी काय सोर्स असले पाहिजे, जी केसाठी काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे आणि मोस्ट इम्पॉर्टंट की जे तुम्हाला कुठलाच क्लास सांगणार नाही की तुम्ही त्या सोर्समधून काय वाचलं पाहिजे आणि काय स्किप केलं पाहिजे. तर नमस्कार, मी तुषार पाटील. एक थोडं माझ्याबद्दल सांगतो. मी 2020मध्ये CHची एक्झाम पास झालो आहे. 2023मध्ये DMER आणि कॉलेजपासून एक 5-6 वर्ष मी UPSC स्टडी केला आहे. त्यामुळे आज मी जी केवर बोलू शकतो. तर तुम्हाला एक आज सोर्स सांगतो जी केसाठी, जो की त्या सोर्समधून प्रत्येक एक्झाममध्ये क्वेश्चन्स पडतात. पण तो सोर्स खूप वास्ट आहे. त्यामुळे त्याला लिमिटेड वाचलंच गेलं पाहिजे, तरच तो लक्षात राहू शकतो आणि त्यातून आपण बेस्ट आउटपुट काढू शकतो. कारण आपल्याला फक्त जी के नाही करायचं आहे, कारण की जी केला फक्त 20% वेटेज आहे आपल्या एक्झामसाठी. आपल्याला अदर सोर्स पण रीड करायचे आहेत, जसं की आपलं टेक्निकल आहे आणि NHM प्रोग्राम आहे. तर तो सोर्स आहे लुसंट जी केचं पुस्तक. पण हे बुक इंडियातलं बेस्ट बुक आहे, कारण ऑलमोस्ट इंडियातल्या प्रत्येक एक्झाममध्ये यातून क्वेश्चन्स पडतात. पण आपण हे बुक आपल्या CHच्या एक्झामसाठी कवर टू कवर जर वाचलं तर आपण लक्षात ठेवू शकणार नाही, कारण की हे बुक खूप फॅक्च्युअल आहे. मी नंबर ऑफ टाइम्स रीड केलं आहे, तरी स्टील अजून त्यातले सगळे फॅक्ट्स लक्षात राहत नाही. तर आपण कसं याला रीड करणार की जेणेकरून आपण बेस्ट आउटपुट काढू शकतो यातलं. आणि लक्षात ठेवा, जर यातून जर क्वेश्चन नाही आले तर समजून जा तो क्वेश्चन खूप हार्ड असणार आहे आणि तो क्वेश्चन आणखी दुसऱ्या कुठल्या स्टुडंटला जमणार नाही. त्यामुळे तसल्या क्वेश्चनचं टेन्शन घ्यायचं नसतं की हा क्वेश्चन मला जमला नाही, कारण की तो क्वेश्चन आणखी कोणाला जमणार नाही आहे. तर सोर्स सांगितलं तुम्हाला मी, लुसंटचं जनरल नॉलेज. पण यातून काय करायचं, तर आपण आज हिस्ट्रीपासून सुरुवात करूया की हिस्ट्रीमध्ये लुसंटमधलं काय काय वाचायचं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया जॉग्राफी, नंतर पॉलिटी, इकॉनॉमिक्स. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जी माहिती तुम्हाला मी देईन ना, तर कुठलाच क्लास देणार नाही. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की काय नाही वाचायचं हे कुठलाच क्लास सांगत नाही. बस तुम्हाला सोर्स देतील आणि सांगतील सगळं वाचा आणि यातूनच येणार, पण तुम्हाला त्यातून आउटपुट मिळेल का? तर सुरुवात करूया हिस्ट्रीपासून. तर हिस्ट्री पर्टिक्युलर 3 सेक्शनमध्ये डिवाइड होती. एक एन्शियंट हिस्ट्री, मिडिवल हिस्ट्री, मॉडर्न हिस्ट्री. अर्थात प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास आणि आधुनिक इतिहास. तर लुसंटमध्ये सुद्धा सेम क्लासिफिकेशन आहे. तर त्यातलं प्राचीन इतिहासामधलं आपण काय काय वाचायचं, तर प्राचीन इतिहासमध्ये आपण सर्वात पहिले हडप्पन सिव्हिलायझेशन, दॅट इज इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन वाचायची आहे. त्यानंतर वेदिक कल्चर, प्री वेदिक कल्चर, पोस्ट वेदिक कल्चर दोन्ही पण. नंतर महाजनपद, मोस्ट इम्पॉर्टंट. नंतर मयुरियन एम्पायर आणि लास्ट वन गुप्ता एम्पायर. बस एवढंच वाचायचं आहे. जर क्वेश्चन याच्या बाहेर आला तर तो कोणाला जमणार नाही आहे. ऑब्व्हियसली जर लग्न जमला तर जमला, पण त्या क्वेश्चनचं टेन्शन घ्यायचं नसतं, कारण की ते क्वेश्चन कट ऑफ डिसाईड करत नाहीत. सेकंड, मिडिवल हिस्ट्री, मध्ययुगीन इतिहासमध्ये आपण काय वाचायचं, तर त्यामध्ये दिल्ली सल्तनत, सेकंड विजयनगर एम्पायर, थर्ड मुघल एम्पायर आणि फोर्थ मराठा स्टेट. हे 5च पॉईंट कव्हर करायचे मध्ययुगीन इतिहासमध्ये. एवढं गुड इनफ आहे आपल्या CHच्या एक्झामसाठी. त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट, जर आपल्याला जी केमध्ये हिस्ट्रीतून क्वेश्चन पडणार असतील तर या टॉपिकमधून पडण्याची शक्यता जास्त असते. तर तो म्हणजे मॉडर्न हिस्ट्री, अर्थात आधुनिक भारताचा इतिहास. तर आधुनिक भारताच्या इतिहासासाठी तुम्ही लुसंटचं जी के बुकमधून काय काय वाचायला पाहिजे. फर्स्ट, फ्रीडम स्ट्रगल. त्याच्यानंतर रिव्हॉल्ट ऑफ 1857, 1857चा उठाव. त्याच्यानंतर मॉडरेट फेज. त्याच्यानंतर एक्स्ट्रीमिस्ट फेज. आणि त्याच्यानंतर गांधीयन इरा. मोस्ट इम्पॉर्टंट आहे गांधीयन इरा. 1915 पासून तर 1947 पर्यंत गांधीयन इरा स्टार्ट होतो. त्यामधून क्वेश्चन पडण्याची शक्यता जास्त असते. हा पार्ट मिस करू नका. बस तुम्हाला जी केसाठी, CHच्या एक्झामसाठी लुसंटच्या बुकमधून फक्त एवढंच रीड करायचं आहे. जर याच्या बाहेर क्वेश्चन आला तर त्याचं टेन्शन घ्यायचं नाही, तो क्वेश्चन कोणाला जमणार नाही आहे. आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही वाचू शकता, पण मला नाही वाटत की याच्यापेक्षा बाहेर जा, पण मला नाही वाटत याच्या बाहेर जाण्याची काही गरज आहे. हा व्हिडिओचा फर्स्ट पार्ट होता. आपण सेकंड पार्टमध्ये जॉग्राफीला कसं टॅकल करायचं, जॉग्राफीची कशी स्ट्रॅटेजी असली पाहिजे, जेणेकरून कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आउटपुट काढता येईल. कारण की आपल्याला अदर सब्जेक्टला पण सुद्धा वेळ द्यायचा आहे. त्याचं वेटेज सुद्धा 60+20 80% आहे. फक्त जी केवर फोकस करून चालणार नाही. तर आत्ता चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, वंदे मातरम.